हे गाईज, तर वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता महागणनगरचे किती खड्डे आहेत. तर आम्ही तिघंजण आदित्य, गणेश आणि मी चाललो आहे मायंबाला पाय पाडण्यासाठी. तर आज आहे गटारी अमावस्या, वर्षातली सगळ्यात मोठी अमावस्या. मायंबाला जाण्यासाठी आम्ही मधल्या रस्त्याने गेलो. तर रस्त्यामध्ये आम्हाला साखर कारखाना लागतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये असणारा हा रुद्रेश्वर साखर कारखाना आहे. कारखान्याची मळी इथं टाकतात, तुम्ही बघू शकता. शेतकऱ्यांसाठी मळी हे खूप उपयोगात येते. त्याने पीक पण खूप चांगले येते. तर तिचं खूप प्रमाणात विक्री पण केली जाते. तर हा आहे कानिफनाथांचा गड, हा मढी. तर याचा पण एक व्लॉग तुम्हाला बघायला भेटेल. लोक खास करून कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथां पाय पाडण्यासाठी याच्यासाठी येतात की एखाद्याच्या अंगामध्ये काहीतरी भूत वगैरे असेल तर ते उतरवण्यासाठी. आम्ही पहिले तीन होतो, तुम्ही बघितलं असं गाडीमध्ये. गाडी चढणार नाही म्हणून आमचा एक कार्यकर्ता समोरच्या गाडीवर बसले 100 किलोची गोणी. तर सकाळी 6ला आज निघलो होतो आम्ही, कारण जितके लवकर येऊ तितके लवकर दर्शन होते. कारण गर्दी पण खूप असते इकडं. मायंबावरती मच्छिंद्रनाथांचे गुरु आहे, त्याच्यामुळे जास्त करून लोक इथे पाय पाडण्यासाठी येतात. तर तुम्ही बघू शकता गर्दी. आता आम्ही इथून खालून पायी चालत जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथून पायऱ्या चालू झाल्यानंतर थेट वरतीपर्यंत पायऱ्या आहेत. तर हे खाली आहे महादेवाचं मंदिर आहे इथे छोटं एक. तर तुम्ही बघू शकता ह्या पायऱ्यासमोर. तर ह्या पायऱ्या चढून असं आपल्याला टोकापर्यंत जायचं. इथं आहे मंदिर, किती भारी दिसत आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळ वातावरण आहे. खाली जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या पिंडीवर कंटिन्यू पाणी पडत राहतं. इथे जरी पाणी नसलं, समजा हिरवळ जरी नसली तरी सुद्धा महादेवाच्या पिंडीवर पाणी पडत राहतं. कानिफनाथांचा गड हा मढी आहे आणि त्यांचे गुरु म्हणजे मच्छिंद्रनाथ, त्यांचा गड हा मायंबा आहे. तर आता आम्ही मायंबाला चाललो आहे. खाली गाड्या लावल्या आहेत, वरती गेलो नाही त्या इथून आम्ही पायरीने चाललो आहे डायरेक्ट. पायाची लई वाट लागली बाई. अजून बरंच आहे, काहीच नाही वाटतं ना. तर पायरीला आलो आहे वरती. नंतर येतो मला हे गुन्ह्यावं लागतं, लय जम लागलाय. हे मंदिर मागं आता लाईनीत उभा थांबतो. कुठे गेले पोरं? जास्त करून येते लोकांच्या अंगामध्ये भूत वगैरे असला, समजा काहीतरी आत्मनी ताबा घेतला असला तर लोक जास्त करून इथे येतात ते पळून लावण्यासाठी. का आलं एखाद्याच्या अंगामध्ये भूत वगैरे असलं तर ते पळून लावण्यासाठी इथे लोक येतात जास्त करून. तुम्ही बघितलं असं मागं. आणि अमावस्याच्या दिवशी जास्त गर्दी असते.
दिसतात तुम्हाला त्या गाड्या उभ्या, तिथून आम्ही चलत आलेलो आहे. आता परत तिथं जायचं. त्या पायऱ्या आणि ती ओमनी ती दिसते तिथं. जाशील तसंच बॉल आणि टप्पा खात 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 खाली. किती वाट दिसत आहे माहिती होय, जाशील बॉल आणि टप्पा खात खात. आम्ही इथून लय भारी व्हिडिओ भावा सुमडी मध्ये. तिकडून जायचं, चालताना काढायचा का? तिकडून जायचं बरं का. आता आमचे दर्शन करून झाले आहेत सध्या. तर उद्यापासून सोमवार लागणार आहे, म्हणजे श्रावण सोमवार. त्याच्यानंतर काय मटण वगैरे खाता येत नाही. खूप फेमस अशी गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. ती आज आहे.